बुलढाण्यात जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं की सध्या कुठलीही कर्जमाफी होणार नाही। यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी परत वक्तव्य करत प्रकरणात आणखी स्पष्टता आणली आहे। अनेक शेतकऱ्यांनी केवळ कुठेतरी कर्जमाफी होईल त्याच्यासाठी देखील अनेक शेतकरी पुढे आलेले नव्हते। त्यांनी त्यांचं चालू कर्ज रिन्यूअल करून घेतलेलं नव्हतं। तर मी शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा मी आवाहन करतो, कुठल्याही अफवांवरती कुठल्याही आमिषांना कुठेही बळी न पडता किंवा कुठल्याही ह्याच्यात असं वाट न बघता की हे कर्ज माफ होईल वगैरे त्याची वाट न बघता रितसर शासनाकडून जे क्रॉप लोन मिळतं ते क्रॉप लोन घेण्यात यावं। नाहक विनाकारण जास्त व्याजदर देऊन पतसंस्थांच्याकडून, नागरी सहकारी बँकांच्याकडून, सोसायटीजकडून जास्त व्याजदर देऊन तुम्ही ते कर्ज घेऊ नका। जे आपलं शासकीय कर्ज आहे, राष्ट्रीयकृत बँकांच्याकडनं जे दिलं जातं, जिल्हा सहकारी बँकांच्याकडनं दिलं जातं, ग्रामीण बँकाकडनं दिलं जातं, त्याचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा।